Next, I would like to call upon Chef Shailendra from hospitality industry. Chef Shailendra is a leading authority on F&B and the restaurant industry. His years of training around the world has honed his skills with all his clients seek to benefit from. He's on a mission to guide food enthusiasts cultivate their passion into a rewarding entrepreneurial journey. He's known as a celebrity chef to all of us. Chef Shailendra, please. नमस्कार मैत्रिणींनो. Thank you Preeti and Sanjay to have me as a part of this great enterprise which you're doing, and thank you Neha for allowing me to come in. मी जेवण बनवतो. तुम्ही लोक तुम्हाला खायला आवडतं का? किती लोकांनी आज लंच केला आणि लंचमध्ये काय काय खाल्लं? सगळ्यांनी खाल्लं? सगळ्यांना आवडलं जेवण? छान छान होतं? टेस्टी होतं का? तुम्ही जे घरी बनवतात तशा टाईपचं जेवण होतं का वेगळं होतं? वेगळं होतं. मग तुम्हाला हे आवडतं का घरचं जेवण आवडतं? वेगळं आवडतं ना? घरचं नाही आवडत. कारण रोज रोज तेच खाल्ल्यावरती कंटाळा येतो आहे की नाही? काय आवडलं आजच्या जेवणातलं? काय आवडलं तुम्हाला बोलून? काय आवडलं? पनीर आवडलं का दही वडा आवडला? छान. काय आवडलं आणखीन? सांगायचं नाही तर मी तुम्हाला पुढे जाऊच नाही देणार. सांग काय आवडलं? हॅलो. दही वडा. दही वडा. पनीरची भाजी. पनीरची भाजी. छान. पनीरची भाजी आवडली. सगळ्यांनाच पनीरची भाजी आवडली. विचार करू द्या. जेवण करून झालं का विचार करायचा? सूप आवडलं. सूप आवडलं. छान छान छान. तुम्ही जेव्हा घरी जेवण करता तेव्हा तुम्ही काय काय बनवता घरी? भात बनवता, भाजी बनवता, मग डाळ असणार, वरण असणार, आमटी असणार आहे की नाही? आणि आता थोडक्यात सांगायचं झालं ना तर मला माझं हे काम करायचं जे एक क्षेत्र आहे ना ते कम्प्लिटली संपूर्णपणे वेगळं आहे. मी जेव्हा 12वी संपवली तेव्हा मलाही असं माझ्या वडिलांना वाटायचं की मी डॉक्टर व्हावं, पण मला असं काही डॉक्टरकीचं असं काहीतरी डोक्यात नव्हतं किंवा मला कळायचं पण नाही. आणि मला असं माहिती होतं की हॉटेलमध्ये खूप छान छान जेवण बनतं आणि छान छान आपल्याला खायला मिळतं किंवा जे काय असतं नाही का. तर तसा विचार करून मी इंडस्ट्री जॉईन केली. म्हणजे आमचा एक कोर्स असतो 3 किंवा 4 वर्षाचा. माझ्या काळात 3 वर्षाचा होता, आता 4 वर्षाचा झालेला आहे. 12वी नंतर हा कोर्स करता येतो. आणि याच्यात काय करायचं असतं की जेवण बनवायला शिकवतात. तर आता फॉर एक्झाम्पल तुम्ही घरी तुम्ही मुली कोणी कुकिंग करता का? तुम्ही जेवण बनवता का? काय काय बनवता तुम्ही? भाजी वगैरे बनवता ना? इडली बनवता का कधी घरी? कधीतरी बनवता. आणि डोसा बनवता का? किंवा घावण बनवता ना? हां. पण समजा आता तुम्हाला सांगितलं की तुमच्या घरी 50 पाहुणे येणार आहेत आणि त्याच्यासाठी इडली बनवायची, तर तुम्ही कशी बनवाल? तुम्ही घरातल्या 4 लोकांकरता बनवता, बरोबर आहे? ठीक आहे. तर जेव्हा 50 लोकांना बनवायचं असतं मग त्याची तयारी कशी करायची? मग ते तांदूळ कधी भिजत घालायचे, ते कसे वाटायचे, मग ते वाटल्यानंतर ते थोडंसं फर्मेंट करायला बाहेर ठेवायला लागेल. मग ते मस्त हलकी आणि छान इडली होईल, होय की नाही? मग ते कसं सगळं करायचं, कसं मॅनेज करायचं? अच्छा, 50 तुमचे पाहुणे एकत्र येऊन बसले की मग ते 50 लोकांना जेवण कसं खायला घालायचं? म्हणजे सगळ्यांचे प्लेट सगळे व्यवस्थित पाहिजे. आता तुम्ही इथे बघितलं ना, इथे त्यांनी बुफे लावलेला. तो बुफे कसा छान एका वेळेस सगळं जेवण आलं ना, की फक्त भाजी आली, मग रोटी आलीच नाही,
मग भातच आला, वरण आलंच नाही, डाळ आलीच नाही, असं नाही झालं ना. सगळं जेवण एकत्र आलं, बरोबर आहे. मग हे सगळं आहे ना व्यवस्थित ऑर्गनाईज करायला लागतं आणि विचार करायला लागतो. अच्छा हे सगळं मी कधी काय करायचं याचं प्लॅनिंग करायला लागतं. आणि या सगळ्या प्लॅनिंगला ना खूप साऱ्या गोष्टी लागतात. म्हणजे फक्त जेवण बनवणं हा एक कलेचा भाग झाला. म्हणजे सुंदर छान इडली बनवता येते किंवा छान कोशिंबीर बनवता येते किंवा दहीवडा बनवता येतो, पण त्याच्या मागचं जे गणित आहे ना ते गणित पण यायला लागतं की इतक्या लोकांना जर का दहीवडा बनवायचा असेल तर किती उडदाची डाळ भिजत घालायची. ठीक आहे, त्याच्यासाठी गणित पण लागतं. याच्यासाठी आपल्याला सर्वात मोठा म्हणजे जेव्हा आपण जेवण बनवतो जे न्यूट्रिशन, हा तुमच्या एका स्लाइडमध्ये मी तो शब्द पाहिला, तो न्यूट्रिशन म्हणजे आपल्याला सात्विक जे आहार आपण घेतो ना त्याचं सत्व, म्हणजे सात्विक आहार म्हणजे आपण जे काही खातो ते आपल्या अंगी लागायला पाहिजे आणि त्याचं आपल्याला फायदा मिळायला पाहिजे, आहे की नाही. आणि आपण जे जेवण बनवतो त्याचा लोकांना सुद्धा फायदा मिळायला पाहिजे. याच्यासाठी आपण खूप विचार करायला लागतो की कशाबरोबर काय खायचं असतं. आता अनफॉर्च्युनेटली दिस इज समथिंग विच आय हॅव टू से नाउ. दहीवडा हा प्रकार ना ॲक्च्युली आयुर्वेदात वर्ज्य आहे. कारण दही आणि उडदाची डाळ ही कधी मिक्स करू नये असं म्हणतात. तर दहीवडा तुम्हाला परत कधी बनवायचा असेल घरी तर उडदाच्या डाळीपेक्षा मुगाचे वडे बनवा. मुगाचे वडे बनवले ना ते सुद्धा छान टेस्टी होतात. आणि माझ्या एका पुण्यात एक रेस्टॉरंट आहे ना तिथे एका मेन्यूमध्ये मुगाचे वडे आहेत, मुगाचे डाळी वडे बेसिकली. तर तसं तुम्ही करू शकता. आता हे सगळं मला कसं माहिती आहे, मी तर एक पुरुष आहे आणि सहसा बायकाच किचनमध्ये असतात असं म्हटलं जातं, आहे की नाही. पण असं काही नाही आहे. आपण आपल्याला कुठल्याही क्षेत्राची आवड असली ना तर आपण त्या क्षेत्रामध्ये काहीतरी छान करू शकतो. आणि खायची प्यायची आवड असली आणि लोकांना खायला प्यायला द्यायची आवड असली ना तर तुम्ही सहजपणे या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकता. आणि करिअर सुद्धा असं की तुम्ही जगातली कुठलीही म्हणजे तुम्ही सर्वात बेस्ट शेफ बनू शकता हे सगळं करून. कारण याच्यात इतकं डायव्हर्सिफिकेशन आहे. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही सगळे एकाच गावातले आहेत का, वेगळ्या वेगळ्या गावातले? एका गावातले कोणीच नाही आहे. हा तीन चार जरी, तर तुम्हाला एक तर माहिती असेल की तुमच्या घरात समजा बटाट्याची भाजी बनते आणि दुसऱ्याच्या घरात बटाट्याची भाजी बनते, तर ती दोन्ही बटाट्याची भाजी वेगळी वेगळी असते, बरोबर आहे. मग आपल्याला ना आपल्या घरातली नाही आवडत, मैत्रिणीची आवडते. कारण आपण आपल्या घरातली नेहमी खात असतो आणि दुसऱ्यांनी बनवलेली ती थोडासा मसाला वेगळा, थोडं तिखट जास्त असेल, थोडं जिरे मोहरी जे काय वेगळं असेल त्या हिशोबाने आपल्याला ते आवडतं, बरोबर आहे. तर मग या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्याला हे समजून घेण्याकरता की फूड खूप डायव्हर्स आहे. म्हणजे तुमच्या गावातल्या एका छोट्या गावातल्या छोट्या 2 घरांमधल्या बटाट्याच्या भाजीचा फरक असू शकतो, तर मग पुण्यासारख्या शहरात किती बटाट्याच्या भाज्या बनत असतील, अच्छा महाराष्ट्रात किती बनत असतील, पूर्ण देशात किती बनत असतील आणि पूर्ण जगात किती बनत असतील. ठीक आहे, ह्या सगळ्या म्हणजे स्टडीच्या गोष्टी आहेत. आणि यात सगळ्या म्हणजे तुम्ही जर का बटाटा हा प्रकार बघितलात ना तर बटाट्याच्या असंख्य गोष्टी होऊ शकतात. ठीक आहे, असंख्य म्हणजे त्या कशा की भाजीच नाही तर बटाट्यापासून बऱ्याच गोष्टी लोक काय काय बनवत असतात. त्या तुम्हाला म्हणजे त्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर किंवा कदाचित या क्षेत्राची आवड असली तुम्हाला तर तुम्हाला या विषयावरती हे सगळं करता येईल. सॉरी. तर बेसिकली हे खूप डायव्हर्स क्षेत्र आहे
आणि जागतिक स्तरावर आता मी पुण्यासारख्या छोट्या ठिकाणी 1988 साली मी या कोर्समध्ये येऊन नोकरी चालू केली. आज मी जगामधल्या बऱ्याच वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये जाऊन काम करतो. वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये म्हणजे अमेरिकेत, इटलीमध्ये, फ्रान्समध्ये, इंडोनेशियामध्ये तिथे जाऊन बरंच आपलं म्हणजे एक तर त्यांचं जेवण शिकतो आणि आपलं जेवण त्यांना शिकवायचा प्रयत्न करतो. आणि एकंदरीत फक्त एकच छान गोष्ट मला हे करता येईल की प्रत्येक माणूस, आता आपण सगळेजण जे काम करतो ना ते सगळं एका गोष्टी करता आपण काम करतो की आपलं 2 वेळेस आपलं पोट भरायला पाहिजे, आहे की नाही. पोट भरलं की छान वाटतं. तर ते पोट भरल्यानंतर जे आपल्याला लोकांकडनं जे आशीर्वाद मिळतात ना, म्हणजे तुमचं पोट तृप्तीने भरतं तेव्हा तुम्ही जेव्हा तुमच्या घरी आईनी जेवण बनवलंय किंवा बाहेर गेलात तर ज्यांनी कोणी जेवण बनवलं असतं तर त्यांना ते आशीर्वाद मिळतात. ते आशीर्वाद मिळून आपण खूप 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 मोठे होऊ शकतो. तर हे नेहमी लक्षात ठेवा की जेवण हे खूप खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपण कित्येकदा या गोष्टीला महत्त्व देत नाही. पूर्वीचे लोक सांगायचे की जेवणावरती बसल्यावरती ताटाला नमस्कार करा, जेवण झाल्यावरती ताटाला नमस्कार करा. का करा? कारण त्या जेवणाचं आपली प्रकृती त्या जेवणामुळे बनते. आणि त्याच्यासारखं म्हणजे एखाद्या दिवशी जेवण मिळालं नाही की कशी आपली चिडचिड होते ना, आणि तेवढ्याच म्हणजे पटीनी इंटेन्सिटीनी आपल्याला जी तृप्ती मिळते जेवण जेवल्यानंतर, तर त्या तृप्तीचा तुमच्या सगळ्या लाईफमध्ये तुम्हाला खूप त्याचा मोठा फायदा होतो. आणि जेव्हा तुम्ही लोकांकरता जेवण बनवता आणि लोकांकडनं तुम्हाला जे आशीर्वाद मिळतात त्यांनी तुम्ही खूप मोठे बनता. तर असं तुम्ही खूप खूप शिकून तुमच्या चोजन क्षेत्रामध्ये खूप मोठ्या व्हाव्या अशी माझी इच्छा आहे. थँक्यू. Thank you so much.